आजकाल पेन्शनबद्दल खूप चर्चा सुरू आहे नाही का? एका बाजूला आहे जुनी गॅरंटी देणारी पेन्शन योजना आणि दुसऱ्या बाजूला आहे नवीन बाजारावर अवलंबून असणारी सिस्टम. तर हे पेन्शनचं कोडा नक्की आहे तरी काय? चला आज आपण हे सोप्या भाषेत समजून घेऊया. ही गोष्ट आहे दोन आश्वासनांची. हा वाद फक्त दोन योजनांचा नाही, तर दोन वेगवेगळ्या विचारांचा आहे. एकीकडे रिटायरमेंटनंतर टेन्शन फ्री हमखास उत्पन्न असा विचार आहे, तर दुसरीकडे थोडी रिस्क घेतली तर जास्त फायदा होऊ शकतो असा दृष्टिकोन आहे. आणि याच दोन विचारांमध्ये OPS आणि NPSचा संघर्ष आहे. ओके, चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हा सगळा वाद समजून घ्यायचा असेल तर आपल्याला आधी OPS आणि NPS म्हणजे नेमकं काय हेच बघावं लागेल. तर पहिली आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच आपली OPS. सोप्या शब्दात सांगायचं तर ही आहे सरकारकडून मिळालेली एक आयुष्यभराची गॅरंटी. म्हणजे बघा, शेअर मार्केटवर जावो की खाली काही फरक पडत नाही, पेन्शन सरकार देणार म्हणजे देणार. सगळी जोखीम सरकार उचलतं. आणि याच्या अगदी विरुद्ध आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे NPS. इथे संपूर्ण गणितच वेगळं आहे. इथे नोकरी करत असताना पगारातून पैसे गुंतवले जातात आणि रिटायरमेंटला किती पैसे मिळतील हे पूर्णपणे त्या गुंतवणुकीच्या कामगिरीवर अवलंबून असतं. म्हणजे काय, तर बाजाराची सगळी जोखीम आपली आपण घ्यायची. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, पैशांचा. ह्या दोन्ही योजनांमध्ये पैसे येतात तरी कुठून आणि पेन्शनचा फंड कसा तयार होतो? चला हे गणित समजून घेऊया. बघा, OPSमध्ये कर्मचारी आपल्या पगारातून 1 रुपयाही देत नाही. सरकार थेट आपल्या बजेटमधून पेन्शन देतं, म्हणजे तो सरकारसाठी एक प्रकारचा खर्चच असतो. पण NPSमध्ये असं नाही. इथे दर महिन्याला कर्मचारी आणि सरकार दोघंही पैसे जमा करतात आणि त्यातून प्रत्येकाचा स्वतःचा असा एक पेन्शन फंड तयार होत जातो. OPSमध्ये हिशोब एकदम सोप्पा आहे. पेन्शन किती मिळणार हे अगदी सरळ सरळ ठरलेलं असतं. सरळ हिशोबे रिटायर होताना जो काही शेवटचा बेसिक पगार असेल त्याच्या बरोबर 50%. ही रक्कम आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जशी जशी महागाई वाढते तशी तशी ही पेन्शनची रक्कमही वाढत जाते. पण NPSमध्ये इथे कहाणी पूर्णपणे वेगळी आहे. इथे शेवटच्या पगाराशी काही देणंघेणं नाही. इथे फक्त एकच लक्ष असतं, नोकरीच्या 30-35 वर्षांमध्ये शक्य तितका मोठा रिटायरमेंट फंड किंवा कॉर्पस कसा तयार करता येईल. एक उदाहरण बघूया का? समजा 30 वर्ष नियमित गुंतवणूक केली आणि बाजाराने चांगली साथ दिली तर सहज 2 कोटी किंवा त्याहूनही जास्त मोठा फंड तयार होऊ शकतो. आणि मग ह्याच मोठ्या रकमेतून रिटायरमेंटनंतरचं आयुष्य चालतं. बरं, ह्याच फरकामुळे आपण या वादाच्या अगदी केंद्रस्थानी येतो आणि तो मुद्दा आहे रिस्क विरुद्ध रिवॉर्ड. म्हणजे किती जोखीम घ्यायची आणि त्या बदल्यात किती परतावा अपेक्षित ठेवायचा. सगळा खेळ याचवर आहे. OPSमध्ये तर बाजाराचं टेन्शन शून्य. शेअर मार्केट कोसळलं तरी काही फरक पडत नाही, कारण सरकारची पक्की गॅरंटी आहे. पण NPS इथे मात्र सगळं काही बाजाराच्या हवाली. तुमची गुंतवणूक थेट मार्केटच्या चढ उतारांशी जोडलेली असते. पण हीच रिस्क घेण्याचा एक जबरदस्त फायदाही होऊ शकतो नाही का? OPSमध्ये परतावा हमखास मिळतो, पण तो एका मर्यादेतच असतो. या उलट NPSमध्ये जर दीर्घकाळ गुंतवणूक केली तर सरासरी 8 ते 12% किंवा कधीकधी त्याहूनही जास्त परतावा मिळू शकतो. आणि यातूनच एक मोठी संपत्ती निर्माण होते. रिटायरमेंटनंतर एक छुप्पा शत्रू असतो, तो म्हणजे महागाई. आजच्या 100 रुपयांची किंमत 10 वर्षांनी तेवढी नसते. OPSमध्ये काय होतं की महागाई भत्त्यामुळे पेन्शन वाढत जाते, त्यामुळे एक प्रकारे महागाईपासून संरक्षण मिळतं. पण NPSमध्ये अशी कोणतीही थेट गॅरंटी नाही. तिथे सगळा खेळ तुमच्या गुंतवणुकीने महागाईला हरवण्यावर आहे. म्हणजे परतावा महागाई दरापेक्षा जास्त असायला हवा. तर हा सगळा गोंधळ या एका तक्त्यात अगदी सोपा होऊन जातो. बघा, एका बाजूला आहे OPS, सुरक्षा आणि निश्चिततेमध्ये याला 5 स्टार रेटिंग. तर दुसऱ्या बाजूला आहे NPS, जे जास्त परतावा आणि लवचिकतेमध्ये बाजी मारतं. ठीक आहे, हे सगळं तर झालं कागदावर. पण प्रत्यक्ष आयुष्यात काय? म्हणजे जेव्हा रिटायर होऊन पैसे हातात घ्यायची वेळ येते तेव्हा या दोन्ही योजनांमध्ये काय फरक पडतो? चला तेच बघूया. रिटायरमेंटच्या वेळी एक प्रचंड मोठा फरक दिसून येतो. तो म्हणजे एकरकमी मिळणाऱ्या पैशांचा. OPSमध्ये कसं तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळते, पण एकदम मोठी रक्कम हातात येत नाही. पण NPSमध्ये जमा झालेल्या एकूण रकमेपैकी तब्बल 60% रक्कम टॅक्स फ्री काढता येते.
ही मोठी रक्कम मग घर घेणं, मुलाबाळांची लग्न यांसारख्या मोठ्या खर्चांसाठी खूप उपयोगी पडते. अर्थात NPS मधून पैसे काढण्याचे काही नियम आहेत. 60% रक्कम तर एकदम मिळते, पण उरलेल्या 40%चं काय? तर त्या रकमेतून तुम्हाला एक ॲन्युइटी प्लॅन खरेदी करावा लागतो आणि मग या प्लॅनमधूनच तुम्हाला आयुष्यभर महिन्याला पेन्शन मिळत राहते. आणि थांबा, NPSच्या अजून 2 बोनस पॉइंट्स आहेत. पहिला म्हणजे टॅक्स बेनिफिट. कलम 800 CCD 1B खाली 50,000 रुपयांची एक्स्ट्रा टॅक्स सवलत मिळते. आणि दुसरं, जे खूप महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पोर्टेबिलिटी. म्हणजे समजा नोकरी बदलली, सरकारीतून प्रायव्हेटमध्ये गेलात, तरी हे खातं तुमच्या सोबतच राहतं. OPSमध्ये मात्र हे शक्य नाही. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण कुठे येऊन पोहोचतो? चला, एक फायनल स्कोर कार्ड बघूया. दोन्ही बाजूंचे फायदे तोटे समोर ठेवल्यावर नक्की काय दिसतं? ही फायनल गुणपत्रिका बघा. सगळं काही अगदी स्पष्ट आहे. OPS म्हणजे काय? तर गॅरंटी, सुरक्षा आणि सगळं अगदी सोपं, डोक्याला काहीच ताप नाही. आणि NPS म्हणजे जास्त परतावा, मोठी संपत्ती बनवण्याची संधी आणि लवचिकता. पण हो, यासोबत बाजाराची जोखीम आणि थोडीशी किचकट प्रक्रिया येतेच. म्हणजेच आपण परत फिरून त्याच मुद्द्यावर येतो जिथून आपण सुरुवात केली होती. OPS हे असं आहे जसं की रिटायरमेंट नंतरही तुमचा पगार सुरूच आहे, आणि NPS म्हणजे तुम्ही स्वतः आयुष्यभर मेहनत करून जो फंड तयार केला आहे त्याच्या परताव्यावर आपलं भविष्य घडवत आहात. आणि यामुळेच आपण त्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर येतो. आयुष्यात निश्चितता जास्त महत्त्वाची आहे की आर्थिक वाढ? खरं तर याचं कोणतंही एकच बरोबर उत्तर नाहीये. याचं उत्तर प्रत्येकाच्या गरजांवर, ध्येयांवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. त्यामुळे सुरक्षित भविष्यासाठी कोणतं आश्वासन अधिक योग्य आहे, हा विचार प्रत्येकाने स्वतःसाठी करायला हवा.